पूरग्रस्तांसाठी मदतीच्या किटवरील शिंदे सरनाईक यांच्या फोटोवरून वाद, लोक मरतायत आणि शिंदेंची जाहिरातबाजी, संजय राऊत यांचा घणाघात. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण स्थिती, मुख्यमंत्री माढ्यामध्ये पूरग्रस्त भागाच्या पाहणीला, शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचं आश्वासन, दुपारनंतर लातूरचा दौरा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सोलापुरातील पूरस्थितीची पाहणी, माढा आणि मोहोळमधील परिस्थितीचा घेतला आढावा. सोलापुरातील अनेक नद्या पात्राबाहेर पडल्यानं प्रचंड नुकसान. मंत्री पंकजा मुंडे आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा जालना दौरा, अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांशी साधला संवाद, दिवाळीपर्यंत नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन. उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्याचा दौरा करणार, अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार. उद्धव ठाकरेंनंतर शरद पवार सुद्धा करणार मराठवाड्याचा दौरा. सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा उरला नाही, शेतकऱ्यांना कुठून मदत करणार, संजय राऊत यांची टीका. उद्धव ठाकरेंनी केंद्राकडे 10,000 कोटींची मागणी केली. राऊतांची माहिती, मदतीच्या पिशव्यांवर नेत्यांचे फोटो लावणं निंदनीय, राऊतांचा घणाघात. खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे मागितली भेटीची वेळ. महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची करणार मागणी. अस्मानी संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना मंत्री छगन भुजबळ यांचा मदतीचा हात, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देणार 1 महिन्याचं वेतन. परभणी जिल्ह्यातील पावसामुळे गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, पुराचं पाणी 5.5 एकर शेतामध्ये शिरलं, शेतात 6 फूट पाणी, शेतकरी हवालदिल. पुलावरून वाहत्या पाण्यातून वाट काढणं तरुणाच्या अंगलट, संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील घटना. पुलाच्या मधोमध गेल्यानंतर दुचाकीवरील तरुण पडला, पोहता येत असल्यामुळे जीव वाचल्याची बातमी. नाना पटोलेंनी कृषी अधिकाऱ्याला झापलं, भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील आमसभेत अधिकाऱ्याला सुनावलं, तक्रारी करूनही शेतकऱ्यांच्या समस्या न सोडवल्यामुळे पटोले संतापले. जालन्यातील धनगर उपोषणाचा 8वा दिवस, धनगरांचा एसटीत समावेश करण्याच्या मागणीसाठी दीपक बोराडे यांचं आमरण उपोषण. बोराडेंची प्रकृती चिंताजनक.